नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं मित्रा चॅनलमध्ये. इथे मी 11 चेन आणि त्यामध्ये 11 क्रोशिया विणलेले आहेत. तर इथे साईडला 3 क्रोशिया मी विणलेले आहेत. मध्यभागी 2 चेन सोडलेले आहेत. इथे साईडला 1 क्रोशिया मध्यभागी, साईडला 2 क्रोशिया मध्यभागी सोडलेले आहेत. इकडे पण 2 क्रोशिया सोडलेले आहेत. मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया विणलेला आहे आणि सेम इकडे 2 चेन सोडलेले आहेत आणि 3 क्रोशिया विणलेले आहेत. त्याचप्रमाणे इथे आपल्याला साईडच्या क्रोशियावरती हे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या साईडच्या 2 चेन इथे आपल्याला ह्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. यामध्ये 3 चेन बनवायचे आहेत आणि दुसरा क्रोशिया त्याच घरामध्ये विणायचा आहे आणि पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या ह्या 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेमवरती पण साईडचे 3 क्रोशिया विणायचे आहेत. तिथे चेन बनवायची नाही, तर इथे आपल्याला ह्या 3 चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत. दुसरा क्रोशिया इथेच बनवायचा आहे. या चेनच्या घरामध्ये परत 3 चेन विणायचे आहेत. पुढे क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर पुढे पण 3 चेन विणायचे आहेत आणि क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर या क्रोशियावरती साईडच्या क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. सेम मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशियावरती 1 क्रोशिया, मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडचा क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया विणायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि अशी तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे. नंतर पुढे या तोरणपट्टीला आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत. साईडला 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला एका क्रोशियाच्या घरामध्ये 4 क्रोशिया विणायच्या आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहे. सेम असे 2 चेन मध्यभागी विणून आपल्याला 1 क्रोशिया, असे आपल्याला एकूण 5 चेनची घरं विणायची आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला समोरील ह्या क्रोशियाच्या घरामध्ये एकूण 2 क्रोशिया मध्यभागी आणि साईडच्या चेनमध्ये एक असे एकूण 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. हे असे 4 क्रोशिया विणल्यानंतर परत आपल्याला 5 चेनची घरं विणायची आहेत. 1 2 3 4 5 याप्रमाणे सेम ह्याचप्रमाणे पूर्ण असं विणत जायचं आहे. इथे आपल्याला 4 क्रोशिया विणायचे आहेत मागीलप्रमाणे सेम. सेम असं हे आपल्याला या पूर्ण तोरणपट्टीला विणून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पुढील स्टेपमध्ये आपल्याला ह्या चेनमधून चेन विणून घ्यायचे आहेत आपल्याला इकडे. आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि क्रोशियावरती 1 क्रोशिया विणायचा आहे. इथं आपण एक घर कमी केलेलं आहे. त्यानंतर 2 चेन विणायचे आहेत आणि या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचा आहे. सेम पुढे पण इथे आपल्याला ह्या 4 क्रोशियाच्या शेजारी ह्या चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. क्रोशियावरती क्रोशिया आणि मध्यभागी ह्या 2 क्रोशिया सेम 2 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत.
आणि पुढील चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया इथं विणायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोशिया विणून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 क्रोशिया विणल्यानंतर आपल्याला पुढे सेम इकडेप्रमाणे इकडं 2 चेनची घरं आणि क्रोशिया विणून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम इकडीलप्रमाणे इकडे आपल्याला 10 क्रोशिया 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया आणि मध्यभागील क्रोशिया आणि साईडच्या ह्या घरावरती पण चेनमध्ये क्रोशिया विणायचे आहेत. असे एकूण 10 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे या स्टेपमध्ये आपल्याला सेम ह्या साईडची एक स्टेप कमी करायची आहे आणि ह्या चेनच्या घरावरती 4 क्रोशिया विणायचे आहेत. तिथं 2 चेन विणायचे आहेत आणि क्रोशिया विणायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला या घरावरती सेम इकडेप्रमाणे 4 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला साईडचे 4 क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी इथं 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला 2 क्रोशियाची घरं सोडायची आहेत आणि साईडच्या या 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. पुढे पण आपल्याला या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि हे मधलं घर आपल्याला हे क्रोशिया असे 2 चेन विणून क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सेम इकडेप्रमाणे इकडे ह्या क्रोशियाच्या साईडच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर ह्या 2 क्रोशियावरती आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशिया विणायच्या आहेत. सेम याप्रमाणे ह्या क्रोशिया विणायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये परत क्रोशिया विणायचे आहेत. सेम असंच हे पूर्ण पट्टीला विणून घ्यायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडला 4 क्रोशियावरती चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागील 2 चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या मध्यभागील क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि इथून आपल्याला इथे क्रोशियाचं घर विणायचं आहे. या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला एकूण 4 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे पुढील. त्यानंतर पुढे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि समोरील ही क्रोशियाची घरं सोडून द्यायची आहेत तिकडीलप्रमाणेच आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. नंतर ह्या 2 चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायच्या आहेत आणि साईडच्या ह्या 4 क्रोशिया विणायच्या आहेत. नंतर पुढे सेम याचप्रमाणे इकडे आपल्याला परत 2 चेन बनवायचे आहेत. इथं चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचं आहे. मध्यभागी 4 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोशिया ह्याच घरामध्ये विणायचं आहे. त्यानंतर पुढे परत 2 चेन बनवायचे आहेत आणि खालील हे 4 क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि पुढील ह्या 4 क्रोशिया विणायचे आहेत. सेम असंच हे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे आपल्याला ह्या स्टेपमध्ये ह्या 4 क्रोशियावरती 4 क्रोशिया विणायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत. ह्या साईडच्या क्रोशिया विणायचे नाही, तिथे 4 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये 4 चेनच्या घरामध्ये 10 क्रोशिया इथं विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 4 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागील ह्या चेनच्या वरील क्रोशियावरती 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. नंतर पुढे
परत सेम इकडेप्रमाणेच परत इथे 4 चेन विणायच्या आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये 10 क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणेच इकडे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला चेनमधून चेन विणायची आहे. दुसऱ्या चेनच्या घरामध्ये आपल्याला चेन विणल्यानंतर इथून आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. ते आपल्याला खालील क्रोशेच्या घरामध्ये लोकर घ्यायचे आहे आणि इथे क्रोशे विणायचे आहे. मध्यभागी एक चेन बनवायची आहे. पुढे पण सेम असंच दुसऱ्या क्रोशेच्या मध्यभागातून किंवा मधून घ्यायचे आहे. क्रोशे विणायचं आहे. सेम असंच पूर्ण ह्या सर्व क्रोशियामधून लोकर विणून घ्यायची आहे आणि असं विणायचं आहे. त्यानंतर चेन बनवायची आहे आणि विणून घ्यायचं आहे. 10 क्रोशिया 10 क्रोशिया विणायच्या आहेत इथे आपल्याला. सेम मध्यभागील 5व्या क्रोशियावरती आल्यावरती आपल्याला इथे चेनचं घर विणायचं आहे. 4 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. इथे एक चेन विणायची आहे आणि सेम याचप्रमाणे पुढे उरलेल्या 5 क्रोशिया सेम याप्रमाणे विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागील ह्या 2 क्रोशीच्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. परत 5 चेन विणायचे आहेत आणि सेम इकडील प्रमाणे इकडे विणायचं आहे. क्रोशीच्या मागील भागातूनच लोकर घ्यायची आहे आणि हे विणून घ्यायचं आहे. मध्यभागी एक चेन बनवायची आहे आणि क्रोशे विणायचे आहेत. मध्यभागील 5व्या क्रोशियात आपल्याला चेन विणायची आहे. या स्टेप नंतर आपल्याला इथे 2 नंबरच्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये लोकर जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला एकूण 10 चेन विणायचे आहेत. नंतर इथे हे चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील चेनमध्ये चेन विणल्यानंतर पुढील क्रोशियावरील चेनमध्ये चेन विणायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत. मध्यभागी इथं आपल्याला खालीलप्रमाणे क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 4 चेन बनवायचे आहेत आणि क्रोशिया विणायचा आहे. त्यानंतर सेम परत 5 चेन बनवायचे आहेत आणि 2 नंबरच्या ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला ही चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागील चेनच्या घरामध्ये चेन विणून पुढील क्रोशियाच्या वरील चेनमध्ये ही चेन विणल्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. इथे ते 4 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये 10 क्रोशिया विणायचे आहेत. नंतर पुढे इथे 4 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला या पुढील क्रोशीच्या वरील चेनमध्येही चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागील चेनमधून चेन विणल्यानंतर इथे आपल्याला या चेनच्या घरामधून चेन विणायची आहे. इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला याप्रमाणे इथं विणायचं आहे. हे असं येण्यासाठी आपल्याला क्रोशियाच्या
समोरून आपल्याला हे विणायचं आहे. मध्ये बघी चेन बनवायची आहे. सेम परत चेन विणून घ्यायची आहे. सेम याचप्रमाणे सर्व घरामधून विणायचं आहे. 5व्या क्रोशीच्या वरी आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. याप्रमाणे हे विणण्यासाठी पाठीमागून असं विणलेलं आहे. नंतर पुढे इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. त्या 5 चेन इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे असं प्रत्येक स्टेपच्या खाली इथे विणल्यानंतर इकडे विणायचं आहे. असं हे पूर्ण सर्व बाजूने विणून घ्यायचं आहे तोरणाच्या आणि अशी गोंडे लावून घ्यायचे आहेत. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.